बेल आयकन प्रेस करा आणि राजश्री मराठीचं एकही अपडेट मिस करू नका. आज आपल्यासोबत ज्या अभिनेत्री आहेत त्यांना आपण आपल्या काही फेमस गोष्टींमुळे कायम लक्षात ठेवलं आहे. पहिलं म्हणजे गाणं शिकायला घेतलं की सांज ये गोकुळी हे गाणं गाताच आलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही चित्रपट पाहताय तर बनवा बनवी तुम्ही पाहिलाच असला पाहिजे आणि त्यातल्या लिंबूची साडी, लेमन कलरची साडी ह्या किस्स्यावर भरभरून असलं पाहिजे. एव्हा तुम्हाला कळलं असेल आपल्यासोबत आहेत अश्विनी भावे. पहिला प्रश्न हाच आहे, व्हॉट्सअप विथ यू. मांजाच्या प्रमोशन्समध्ये बिझी आहे. त्याच्यासाठी एक US ला पण ॲक्टिव्हिटी केलेली, मांजाच्या साठी तुम्ही पतंग उडवलेला. US मध्ये पतंग उडवणं किती फन ॲक्टिव्हिटी आहे. अरे काय, आमच्या इथे खूप जोरदार वारा असतो, त्याच्यामुळे समुद्राच्या म्हणजे बीचवर गेल्यानंतर असा मस्त पतंग असा फटकन वरती जातो. खूप मजा येते. आय लव्ह फ्लाइंग काइट्स. बनवा बनवी तुम्हाला कसा काय मिळाला आणि ते शूट करतानाची काही आठवण वगैरे आहे का? मला बनवा बनवी कसा मिळाला हे खरंच आठवत नाही. कारण त्यावेळेला आय एम शुअर सचिननी मला फोन केला असेल आणि मी कथा ऐकली असेल आणि नेहमीप्रमाणे चित्रपट ॲक्सेप्ट केला असेल. त्याच्यामध्ये छोटाच रोल होता, बट सचिन बरोबर कोणाला काम करायचं नाही, राईट. ही इज सच अ फॅन्टॅस्टिक डिरेक्टर. सो मी खूप घाबरले होते, एवढं मला आठवत आहे. आणि त्याची एकच छोटी आठवण सांगते. आय वॉज अ कम्प्लीट नॉन डान्सर. आता सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये हृदय वसंत फुलताना, तर त्याच्यामध्ये मी अशी उंचावर एका कडव्यात अशी मोठ्या उंच खडकावर उभी आहे आणि 1 and 2ला मला खाली उतरायचं होतं. मी इतकी घाबरलेली होते की मला अशोकनी फक्त हात देऊन मी उतरायचं आहे तेवढं पण 1-2ला 2च्या बीटवर मला खाली येता येत नव्हतं. अँड देन लेटर ऑन आय एंडेड अप डुईंग हिनाचं गाणं. अँड सडनली आय बिकेम अ डान्सर. बट दॅट्स व्हॉट आय रिमेंबर अबाउट. पण तो ब्रेक थ्रू होता डान्सरसाठी, डान्सिंगसाठी. बनवा बनवीचा आणखी एक किस्सा सध्या सांगायचा म्हणजे सध्या बनवा बनवीचे मीम्स खूप व्हायरल होत आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मोदीजी इस्रायलला गेले तर आता असं म्हणतात की आत्ता फायनली धनंजय मानेंना त्यांचं इस्रायलचं डायबिटीसचं औषध मिळेल. गॉड. तर असे खूप मीम्स व्हायरल होत आहे. त्यामध्ये लिंबू कलरची साडी हा पण एक व्हायरल होणारा मीम आहे. तर ते शूट करताना असं वाटलेलं का की लिंबू कलरची साडी हा किस्सा अगदी प्रचलित? अजिबात नाही, अजिबात नाही. तुमच्यासोबत लिंबू कलरच्या साडीला घेऊन काही किस्सा झाला जेव्हा कधी तुम्ही इंडियामध्ये आलात? आत्ता जस्ट 4 दिवसापूर्वीचा एक किस्सा सांगते. मी एक्सरसाइज मला संपवलं आणि मला बँकेमध्ये एक छोटंसं काम होतं, एक काहीतरी पेपर्स घ्यायचे होते. म्हणून मी एका छोट्या बँकमध्ये बसले होते आणि चुपचाप बसले होते कारण मी अवतारामध्ये होते एक्सरसाइजच्या. सो नोबडी रेकग्नायझेस म्हणून मी मागे बसले होते. मी जशी आतमध्ये आले बँकेमध्ये तेव्हा एक यंग पोरगा, अगदी टीनेजर होता तो. 2 मुलं होते. त्यातला एक मुलगा त्यांनी मला फॉलो केलं आणि कसा तरी येऊन माझ्या बाजूला बसला. तर मला म्हणाला, मॅडम तुम्ही फिल्म सिटीमध्ये आहात ना? फिल्म सिटीमध्ये. मला खूप हसायला येत होतं, पण मला त्याला काय म्हणायचं होतं ते कळलं की तुम्ही ॲक्ट्रेस आहात ना. म्हटलं हो. तर तुम्ही ते बनवा बनवीमध्ये केलं ना? मी आत्ता परवा पिक्चर पाहिलं. म्हटलं हो. तर मग तो त्याला खरंच तरी अजून खात्री नव्हती म्हणून तो इंटरनेटवरती माझे इमेजेस बघत होता आणि माझ्याकडे बघून तीच आहे काय, तीच आहे का असं बघत होता. म्हणजे दिस वॉज अ व्हेरी ऑकवर्ड थिंग फॉर मी. त्याच्या पुढे त्याचा एक मित्र आला आणि तो त्या मित्राशी बोलायला लागला. ते मी तुला सांगितलं ना तेच आहेत त्याच त्या फिल्म सिटीमधल्या त्या बनवा बनवीमध्ये काम केलेलं. म्हटलं हो हो. म्हटलं मी तीच आहे. ती लिंबू कलरची साडी आठवते का? हा तेच म्हणत होतो मी, लिंबू कलरची साडी. तो मुलगा त्याचा मित्र होता. तो म्हणा असं काय पिक्चर बघून कोण पण डायलॉग मारेल. म्हणजे ही जस्ट कुडंट एक्सेप्ट दॅट अश्विनी भावेला तुम्ही प्रत्यक्षात असं बँकमध्ये कुठेतरी भेटू शकता. But I was glad, it was kind of funny for me की यंग जनरेशन, आता ही पोरं तर अगदी यंग होती. म्हणजे त्यांच्या मे बी अगदी लहान असतील, ते शाळेमध्ये जाणारी मुलं असतील त्यावेळेला फिल्म रिलीज झाली होती. सो द फिल्म स्टील कनेक्ट्स मी विथ द यंग जनरेशन, विच इज काइंड ऑफ नाईस.
तुम्ही ज्या को ॲक्टर्सबरोबर काम केलेले आहेत, मी त्या को ॲक्टर्सची नावं सांगणार आणि त्या को ॲक्टर्सनाचं नाव घेतल्यानंतर तुमच्या डोक्यात पहिला शब्द किंवा पहिली आठवण कोणती येते, पहिलं त्यांच्याबद्दल काय आठवतं? ओके ओके, रेडी? या. पहिला अभिनेता आहे अशोक सराफ. लिंबू कलरची साडी. ऑफकोर्स. सेकंड लक्ष्मीकांत बेर्डे. ओ, आय हॅड फन टाईम विथ लक्ष्मीकांत. तेव्हा एक शब्दात नाही सांगणार, आठवण सांगते. लक्ष्मीकांतच्या बद्दल मला जेव्हा आठवण येते तेव्हा सेटवर तो असला ना, आम्ही एकत्र शूटिंग करत असलो की हमखास वीकेंड्स ना तो डबा आणायचा. खास माझ्याकरता एक मोठा डबा फिश बनवलेलं असायचं. आणि ते म्हणजे तो माझ्यासाठी लंचला बसलो की आधी मला हाक मारायचा, अश्विनी हा तुझा डबा. आणि तो डबा त्यातल्या आमसुलां सकट मी चाटून पुसून खात असे. म्हणजे फिश मध्ये वापरलेलं असतं. थर्ड इज सचिन पिळगावकर. अष्टपैलू. आय मीन सचिन इज अ गुड ॲक्टर. दिग्दर्शक उत्तम आहे, डान्सर उत्तम आहे, सिंगर आहे, यु नो ही कॅन राईट. आणि नुसतं पुरुष भूमिकेत नाही, स्त्री भूमिकेत सुद्धा सुंदर दिसतो. म्हणजे आमच्या हिरोईनचा पत्ता कट. दिलीप प्रभावळकर. ओ दिलीप भैया अत्यंत शिस्तबद्ध आणि थोडेसे संकोची स्वभावाचे. आणि आम्ही त्यांनी म्हणजे चित्रपटात पण कामं केलेत बरीच. पण वासूची सासू हे नाटक करायचो तर त्यांची एंट्री असायची आणि त्यांना युजली नंतर स्त्री वेशामध्ये जायचं तेव्हा मी त्यांना मदत करायची. म्हणून त्यांचा पहिला जो ड्रेस होता तो नाईट ड्रेस होता. तर त्याला वेलक्रो होते का, तर त्यांना नंतर लवकर ओपन करून साडी घालता यावी म्हणून. तर मी नेहमी ते इतके असे आधी 10 मिनटं येऊन बसणार, असे शांत सिरियस. आणि मी बेल तिसरी व्हायच्या आधी जायची आणि त्यांचा वेलक्रो असा दिलीप भैया असा खरक्कन. ते इतके माझ्यावर बरं त्यांना रागवता येत नाही दिलीप भैया ना, काय तो अश्विनी येता. त्यांची एवढी यू नो आय यूज्ड टू मेक हिम सो अनकम्फर्टेबल डुईंग दॅट. बट ही इज सच अ वंडरफुल ॲक्टर. आणि आता एक शेवटचे आहेत ते म्हणजे सचिन खेडेकर. आवाज. डेफिनेटली आवाज ज्याच्यामध्ये खूप इमोशन्स असतात. आवाज धीरगंभीर पण आहे आणि अत्यंत तरल आहे. डेफिनेटली. आता हे झाले 5 ॲक्टर्स ज्यांच्यासोबत तुम्ही काम केले. पण सध्या मॅम इथे आल्या आहेत त्या आणखी एका को ॲक्टरला त्यांच्यासोबत घेऊन. आणि तो चित्रपट आहे मांजा, ज्याचा ट्रेलर आपण पाहिला आहे. आणि त्या ट्रेलरचा बॅकग्राऊंड स्कोर पहिल्यांदा जो आपण ऐकतोय तिथेच आपल्याला तो ट्रेलर खिळवून ठेवतोय. तर हा चित्रपट काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी रोहितला आपण इथे बोलवणार आहोत. आपल्यासोबत आहे रोहित, जो मांजाचा सेकंड लीड आहे. आणि तुला पहिला प्रश्न हा आहे की इतकी ग्लॅमरस आणि ऑसम अशी मम्मी तुला मिळाली आहे चित्रपटामध्ये. जेव्हा तुला कळलं की पहिल्यांदा अश्विनी मॅमसोबत काम करायचं, ऑफकोर्स डोक्यात मनात काहीतरी चाललं असेल, काय होतं ते सगळं? अश्विनी ताईबद्दल सांगायला गेलं तर बेटर से समथिंग गुड. ओके ओके यू कॅन से व्हॉट एव्हर यू वॉन्ट. झालं असं की आम्ही आय थिंक ना आमचा रिहर्सलचा शेवटचा डे होता तेव्हा मी अश्विनी ताईला पहिल्यांदा भेटलो. आपण ऑफिसमध्ये भेटलो, स्क्रिप्टचं रिडिंग होतं. बरोबर. तेव्हा असं झालं की अश्विनी भावे हे खूप मोठं नाव आहे, खूप उत्तम कलाकार आहे, खूप मोठी कलावंत आहे. आणि त्यामुळे ते सुरुवातीला कुठेतरी एक दडपण होतं की अश्विनी भावेंसोबत काम करायचं आहे, काय होणार, कसं होणार. पण जेव्हा पहिल्या दिवशीपासून आम्ही जेव्हा घरातलं शूट करायला लागलो तेव्हा असं झालं की तुलाही शास्त्रीय गाणं आवडतं, आय नो, मलाही आवडतं. ओ माय गॉड. तुलाही नाट्यपद आवडतात, मलाही आवडतात. कुमार गंधर्व. आणि ते इतकं कनेक्ट झालं आम्ही पटकन की आम्ही मग इव्हन मेकअप जेव्हा मी करायला बसायचो मग मी उड जाएगा हंस अकेला लावलं असेल तर मग ही येऊन विचारायची, हे तू लावलायच उड जाएगा, हे परत लाव मला ऐकायचं हंस अकेला. तर त्यामुळे ते मी जे आपण म्हणू शकतो की अश्विनी मॅम बिकेम अश्विनी ताई, हे इतकं आमचं क्लोज नातं झालं निर्माण. मग इव्हन काही सीन्सना मला आठवतंय आपला एक खूप सिरियस सीन आहे आणि मध्ये मी काहीतरी एक विनोद केला म्हणून मी हसली आणि तो खूप फालतू विनोद मध्ये हॅलो दर्जा कुठे आहेस तू असं वगैरे सांगतोय आमचं. खूप धमाल करायचो. वी वर ऑन व्हेकेशन. मध्ये जमलं तर शॉट देत असू नये तेवढं आहे तसं. सो दिस इज हाऊ वी हॅड फन.
माझ्यामध्ये एक असा विषय जो ऑनेस्टली स्पीकिंग मराठीमध्ये असा कधी झालेला नाही आहे, एक सायको थ्रिलर पाहायला गेलं तर, आणि तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे. तो मॅम तुम्ही आधी ध्यानीमनी केलाय, त्याच्यानंतर हा एक चित्रपट करताय ज्याच्यामध्ये दुसरा थोडा गडबडलेला आहे. जसं तुम्ही आधी ध्यानीमनीमध्ये तुम्ही थोड्या गडबडलेल्या होत्या. थोड्या खूपच गडबडलेले होते. तर हा किती गडबडलेला कॅरेक्टर आहे, हे काय आहे हा सायको? इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग कॅरेक्टर जे लोकांना खूप आवडणार आहे आणि त्या चित्रपटातला थरार जो आहे तो त्याच्या कॅरेक्टरमुळे आलेला आहे. तुझी लेवल ऑफ फ्रीकआउट कशी असते? नाही, मी फारसं चिडत नाही. मला चिडता येत नाही. मी चिडलो तरी लगेच हसायला लागतो, खोटं खोटं चिडलो तरी. हा इतका मोठ्याने हसतो की आता त्याला पुरे करत असं सांगायला लागतं. मी खूप जोरात असतो. सो मग तुझा फ्रीकआउट वगैरे कधी होत नाही? शक्यतो होत. मॅम तुम्ही कधी अशा फ्रीकआउट झाल्यात का? नाही तुम्ही गप्प बसा वगैरे असं कधी मोमेंट? मी एकदा फ्रीकआउट झाले होते. आय टेल यू इट्स अ वियर्ड किस्सा. माझी त्यावेळेला एक छोटीशी पायाची सर्जरी झाली होती आणि मला म्हणजे काही दिवस तरी पायावर वजन घ्यायचं नव्हतं म्हणून मी बेडरिडन होते आणि मला जस्ट ऑपरेशन झालं होतं तर मला पेन किलर्स दिल्या होत्या आणि त्या वायकडिन नावाच्या एक हॉरिबल इट्स लाईक अ नर्कॉटिक ड्रग असतं आणि ते मी घेतलं आणि मी जरा फारच आता बेडरेस्ट म्हणजे कोण बसतं असं बेडवर ना. मी तर एकदम चुळबुळी आहे, मला बसता येत नाही एक जागी. तर माझा नवरा आला, म्हणाला तू खूपच सॅड दिसते, लेट्स हॅव सम अ ग्लास ऑफ वाईन. म्हटलं मी औषधावर आहे, एक सिप घे ग, काय होत नाही असं म्हणून त्यांनी मला रेड वाईनचा एक सिप दिला. अँड देन आय स्टार्टेड फीलिंग लाईक अ फ्रीक, म्हणजे रिअल फ्रीक. म्हणजे मी त्याला म्हटलं काहीच वेळात की मला ना आता खिडकी उघडून जोरात स्क्रीम करावं असं वाटतंय. दॅट इज कम्प्लिटली नॉट लाईक मी. आय एम ऑलवेज कंपोज्ड जनरली, इवन आफ्टर अल्कोहोल आय वुड से. आय डोंट नो टेलिव्हिजनवर हे ऑनलाईन बोलायचं का नाही, बट एनिवे. आणि नंतर मला पत्ता लागला ते ड्रग अँड दॅट वन सिप ऑफ अल्कोहोल वॉज अ डेडली कॉम्बिनेशन. आणि मी ताबडतोब ती गोळीच बंद करून ठेवली. म्हटलं पेन झालं तरी चालेल, मला वायकडे नको. मी इमॅजिन करतोय अश्विनी त्याचं खरोखर ओरडली असती. आय नो, इट वाज लाईक आय हॅव नेव्हर फेल्ट लाईक दॅट. सुमेध इथे नाहीये. सुमेधचा रोल काय आहे चित्रपटात आणि सुमेध आणि तुझी केमिस्ट्री कशी होते? सुमेध आणि मी एकमेकांना खूप हेट करतो. ओके. मला आवडत नाही. ओके. इवन तू अश्विनी ताईला विचारशील ती पण तेच सांगेल. खरंच की आम्ही एकमेकांशी बोलत नसतो. आम्ही एकमेकांवरती खूप राग आहे आम्हाला, म्हणून तो आज आला नाहीये. आमचं भांडण झालंय. सो कडाक्याचं भांडण झालेलं आहे दोघांचं. त्यामुळे बट यू डोंट हॅव टू बी सो बिटर अबाउट इट. यांचं ऍक्च्युली तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून करमेना असलं सगळं आहे. कधी मेतकूट असतं, जोडगोळी सुटत नाही आणि कधी खूप भांडतात. नाही पण ठीक आहे, हे आता ती सावरते फक्त. नाही, आमचं खूप मोठं भांडण झालंय बिकॉज तो असा काहीतरी फार वेड्यासारखा वागला आणि मला ते आवडलं नाहीये. सो म्हणून तो आला नाहीये. पण आता मलाच वाईट वाटतं. ते म्हणजे म्हणाली ते आहे थोडंफार खरं की आमचं मेतकूट मध्येच जमतं आणि जमत नाही. सो आता मलाच ते वाईट वाटते. सो माझा विचार चाललाय त्याला आपण काहीतरी त्याच्यासाठी बनवूया. सो ओके. You feel guilty because you just said something bad about him? Yeah, sorry Sumedh. किती नाटक. Sumedh, I tried to help him, not to say that, but he is who he is. मग काय करशील आता त्याला मनवायला? सरप्राईज. सरप्राईज? आय होप सरप्राईज खूप छान असेल. येस. ओके आपण सरप्राईज पाहूया. काय कोण करणार आहे? तू करणार आहेस ना. मी? तू त्याला वाटेल तसं बोललास. मी कशाला करू? तू कर. करायचंय. आय एम ओनली गोइंग टू वॉच. सुमेध, तुझ्या पोटावर एक्सपेरिमेंट आहे हा. सो त्यामुळे आता जर चांगलं झालं माझं कौतुक आणि वाईट झालं तर आता ही डिझर्व्स इट. नाही, आय एम जस्ट किडिंग. असो, यू डिझर्व इट. सो साहित्य लिहून घ्या. आपल्याकडे चॉकलेट सॉस आहे, एक चौकोनी ब्राउनी आहे, एक आईस्क्रीम आहे,
पिंक आईस्क्रीम आहे आणि स्प्रिंकल्स आहेत आणि चमचा आहे आणि सुरी आहे आणि हे काहीतरी भांड आहे. सो आता let's do it. सर्वप्रथम आईस्क्रीमचा डबा उघडावा. आई शपथ. हे बघ, हे इथे आहे ना लॉक, हे पुल हे बघ. अच्छा जमलंय फायनली. परफेक्ट. सो आईस्क्रीमचा डबा उघडावा. मग ते आईस्क्रीम थोडंफार असं दिसतं. नंतर चमचा घ्यावा, छान चमचा घ्या, क्लीन चमचा घ्या. बडबड करत बसू नको कर. आणि आता हा स्कूप असा घेऊन ह्याच्यात तुम्हाला जेवढं आईस्क्रीम आवडतं तेवढं घ्यावं आणि ह्याच्यात भरावं. सांडलं तरी चालतं, तुम्ही शेफ आहात. मेसी वर्क इट्स गुड. अरे किती वेळ लावतो ते. सांगितलं ना मला नाही जमत. वितळून जाईल ना ते. बघितलं सोबत तुझ्यासाठी करतो म्हणून काय काय होतं. आपल्या पिक्चर मध्ये डायलॉग आहे, किती वेळ लावतोयस तू, आईस्क्रीम वितळेल ना. हो, हा डायलॉग आहे आमच्या फिल्ममध्ये. सो असं ओ माय गॉड, यू आर सो मेसी. चला आणि इकडे बाद झालं, खूप झालं. सुमेचे एवढे लाड नको आता. नको, खूप झाले लाड, खूप खायला आईस्क्रीम. सो असं ते थोडं आपण हे आता फिल केलेलं आहे. आता हे थोडं मेसी झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण ब्राउनी, सुरीनी ब्राउनी कापा, थोडीशी तिरपी कापतोय मी. मग ती ब्राउन ये ना बाहेर. हां, सो अशी ती ब्राउनी बाहेर आलेली आहे. आपण एक ब्राउनीचा तुकडा ठेवूया असा. दुसरा तुकडा आपण इथे असा सजावट म्हणून ठेवूया हवं तर. वा वा, बरा दिसतोय. काय कल्पकता आहे. यु नो, मास्टर शेफ, ड्रेसिंग अँड ऑल. मग आपण घेणार आहोत चॉकलेट सॉस. यम. सांडणार नाहीयेस तू. हा, आय शाबास. आता तोच समजा ह्याच्यावर स्प्रिंकल करणार. काय? हा, हो हो, कळलं. मी कल्पकताकडून शिकलोय ते. सो हे आणि आपण एक थोडंसं आपण आता इथे फ्रीकीनेसच्या ह्यानी म्हणून एक गंमत सुमेलला हे झालेलं आहे. आणि मग आपण चॉकलेट स्प्रिंकल्स घेणार आहोत. थोडेफार इथे, थोडीफार बाहेर बडीशेप म्हणून. बडीशेप हे दिसतं तसं म्हणून. आणि हे असं आत थोडं आणि असं वरती थोडं. वाह, अँड अमेझिंग. तडा. हे आहे हा आहे नवीन नाव द्यावं लागेल आता ह्याला, कारण खूपच असं मेसी वगैरे झालं. सो मेसी यमी असं काहीतरी आता मी नाव सुचवलेलं आहे. आता टेस्ट कोण करणार आहे, तिला बोला. सो आम्ही आता श्वेतांबरा. आणि हा जो आता मेसी यमी हा जो प्रकार आहे ह्याचं मी असं सांगणार आहे की सुमेधचं कॅरेक्टर हे जसं असं फारच विचित्र काहीतरी आहे, फ्रीकी पण तरी आतून गोड आहे. आतून गोड आहे. सो म्हणून ही आमची डिश तुला. ओके, यू गॉट टू ट्राय अँड टेल अस. एक्झॅक्टली. फ्रीकी यमी स्वीट. सो मी सगळं घेणार आहे, ब्राउनी, बिंदास. चॉको चिप्स आणि आईस्क्रीम. वाटलंच मला चांगलं नाहीये ते. चांगलं चांगलं खरंच का? सगळं तितक्या वेगवेगळं- पडेल चेहऱ्याने सांगते की मी घाबरले. सगळं वेगवेगळं छान लागतंय. चांगलं. गुड. सो आय हॅव मेंटेन द फ्लेवर्स ऑफ द. हा, सी त्यातला तो चांगलेपण. आय गेस सुमेधचं कॅरेक्टर पण असंच असेल, वेगवेगळा चांगला लागणारा, म्हणजे चांगला असणारा. सॉरी, असू शकेल. ऍक्च्युली चांगलं झालंय. मी आणखी एक स्पून खाऊ शकते. खा ना, तुझ्यासाठीच आहे ते. आता बघूया तू कशी संपवतेस ते. मी सगळं नाही संपवणार आहे, खायला लागणार आहे. चांगलं आहे. इट्स गुड ना. सी, जमलं तर. येस, बोलतो ना चांगला झालं तर कौतुक माझं.
आणि माझ्या आईचं. तिने मला शिकवलंय, तिने मला मदत केली. सो मांजा. आता पडलेलं आईस्क्रीम कोणी खायचं? ते खूप जास्त पडले. नको. थँक्यू सो मच ह्या फ्रिकी डिश बद्दल, फ्रिकी एपिसोड बद्दल. तुम्हाला तुमच्या चित्रपटासाठी खूप 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 शुभेच्छा. थँक्यू. अँड सी यू सून अगेन. येस, अश्विनी मॅम स्पेशली तुम्हाला पुन्हा एकदा नक्की भेटू शुअर, चित्रपटाच्या निमित्ताने. ओके, टिल देन बाय. बाय.